खर्च पडत होता, परंतु 1 ते 2 रुपये इकडे तिकडे म्हणजे अखर्चित राहत होता। मागच्या वर्षी सर आपला 100% म्हणजे खरं 100% खर्च पडला, आणि हे आपल्यासाठी फार आनंदी गोष्टी आणि हे जळगावच्या इतिहासामध्ये घडलेलं आहे, चांगली बाब आहे। काम करत नाही, अजून सरकारची बदनामी करताय, सरकार पैसे देत नाही असं तुम्ही उत्तर देताय। वस्तुस्थिती सांगितली, बदनामी नाही करत आहे मामा। सरकारच्या बद्दल असं म्हणताय तुमचं। मामा मी जबाबदारीने बोलतोय, मी सरकारची बदनामी नाही करत आहे, मी वस्तुस्थिती सांगतो। पैसे देत नाही वस्तुस्थितीला, 6 महिने झाले पैसे मिळाले तर असं आहे का? पेमेंट द्यायला काम करा असं द्यायला का? असं म्हटलेलं का कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुमच्या ठेकेदार मध्ये? असं आपण बीड कॅपॅसिटी हो सर, बरोबर नाही साहेब, की पटेल तसं वागा तुम्ही आम्हाला। साहेब आम्ही पालकमंत्री कलेक्टर आम्ही जनतेची माफी मागून घेऊ, असे जर अधिकारी उत्तर देत असतील आणि ठेकेदाराला पाठीमागे घालत असतील ते बरोबर नाही। आणि वरतून सरकारची बदनामी करायची, सरकार पैसे देत नाही सांगायचं। मामा याच्यामध्ये बदनामीचा काय विषय आहे? मग तुम्ही काय म्हणताय सरकार पैसे देत नाही? निधी उपलब्ध झाला नाही का? सांगायचं उत्तर द्यायचे ना, सरकार पैसे देत नाही हे सांगताय तुम्ही इथे हाऊस मध्ये। मामा वस्तुस्थिती सांगितली मी, दुसरं काहीच नाही सांगितलं। बघा भाऊ, तुम्ही पालकमंत्री जर अशा अधिकारी सांगत असतील सरकार पैसे देत नाही तर चालतंय, मग काय करणार आम्ही? आणि परत सांगतो मामा, ही महानगरपालिकेची कामं आमची कामं नाही ती, आम्ही अंगावर घेतली। लिहून द्या तुम्ही करणार नाही कामं, ठीक आहे ना? अधिकारी तुम्ही बघा साहेब, परत सांगतोय तुम्ही उपकार करत नाही। पीडब्ल्यूडी सरकारची एजन्सी, ऐकून घ्या, मी परत सांगतोय तुम्ही उपकार करत नाही आमच्यावरती। 15 दिवसात त्याचे नवीन टेंडर सुटले। 8 कोटी, 100 कोटी तारीख सांगा काय बरं? 100 कोटी मध्ये मामा, 100 कोटी मध्ये ते विड्रॉलची प्रोसिजर सुरू झाली। त्याच्यातले 8 कोटीची जी कामं ते आपण सीएमना प्रस्ताव पाठवला, ही जबाबदारीने सांगतो। आम्ही सफर होतो साहेब, याच्यामध्ये तुमचे नंबर नाही देते लोक, तुम्हाला फोन करत, आम्हाला बोलता लोक, आम्ही सफर होतो। जसं की आम्ही गुन्हेगार आहे त्या गोष्टीचे, चुका तुम्ही करायच्या आणि गुन्हेगार आम्ही होतो असं त्याच्यात। तुम्ही पाठीमागे घालायच्या ना, आम्ही सफर होतो त्याच्यामध्ये। मामा कोण? अरे एखादा गाडून माणूस सुद्धा असं करू शकत नाही। म्हणजे आम्ही डोळ्याला पट्टी बांधली का तुम्ही? आम्ही पट्टी बांधली का डोळ्याला? दिसत नाही का आम्हाला? काय होणे ते तुम्ही धरून देता का? तुम्ही बाहेरचे तुम्ही रस्ते बनवले, कोणाला सांगत नाही? आम्ही आमदाराला तुम्ही सांगत नाही, बोल होत नाही हा का? तुमच्या घरून नाही ते टाकता का तुम्ही? काय लाज वाटतं का तुम्हाला सांगायला आम्हाला? का कमीपणा वाटतो? हो, इतकं 16 कोटी ते सांगत पण नाही, माहिती पण नाही ना, भूमिपूजनला बोल होत नाही ते। शहरामधले जे काही रस्त्यांचे प्रॉब्लेम्स होते त्या बाबतीमध्ये राजू मामांनी नाराजी व्यक्त केली आणि अधिकाऱ्यांना सक्त सूचना आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहे की 2 सचात बैठका घेऊन जे आमदार मोद्यांनी सूचना केलेल्या आहे त्याची तात्काळ कारवाई करावी। आम्ही आणि अधिकारी कोणत्याही डिपार्टमेंट असेल, महापालिका असेल, पीडब्ल्यूडी असेल, कुठलेही प्रशासन अधिकारी, लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक असतात। मला वाटतं आम्ही जनतेचे सेवक म्हणून जनतेच्या जे दायित्व, ज्या जबाबदाऱ्या आहे त्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी मला वाटतं ओळखून कामं केली पाहिजे। आम्ही ज्याची जबाबदारी त्यांनाच बोललो आम्ही, की बाबा जबाबदारीने दुसऱ्यांना बोललो नाही। त्याच्यामुळे महापालिका आणि पीडब्ल्यू एक समन्वय साधून मला वाटतं जे लोकांमध्ये जे नाराजी, रस्ते होत नाही, आम्ही निधी आणण्याचं काम आमचं असतं, पण प्रशासनाचं काम असतं ते फॉलोअप घेणं, कामाची क्वालिटी पाहणं। आणि याच्यामध्ये एखादा रस्ता लेट झाला, क्वालिटी खराब झाली तर लोकप्रतिनिधींना लोक बोलतात की बा तुमचं लक्ष नाही का? म्हणून आज आम्ही अधिकाऱ्यांना, कारण ही आमची लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, म्हणून लोकशाहीचं अधिकार म्हणून मला वाटतं आम्ही इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आदरणीय पालकमंत्री होते, कलेक्टर साहेब होते, सर्व अधिकारी होते, तिथे आम्हाला जो न्याय मिळेल म्हणून आम्ही तो मांडण्याचा प्रयत्न केला आहे। आणि जनतेसमोर बी जर यांनी कामं नाही केली तर आम्ही जनतेची माफी मागू, जनतेसमोर जाऊ। पण मला वाटतं लोकप्रतिनिधीचं काम निधी आणणं असतं, लवकर क्वालिटीचा दर्जा हे सर्व अधिकाऱ्यांचे कर्तव्य असतं। मला वाटतं त्याची त्यांनी जाणीव ठेवावी।